म्हणजे ही मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला। त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात। ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही। असं कोण म्हणालं? हे आपला सुदर्शन घुले आणि त्याची सोबतची सोबती। कोणाला धमकी दिली? महादेव गीतेला। आणि पोलिसांच्या समोर? हो, त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना, मग त्यांना का घाबरतात? हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना, वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला ना सगळं। सध्या दहशत त्याचीच आहे ना, पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाहीयेत। ही घटना घडली त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाच मारहाण झाल्याचं चर्चा होती, परंतु तुम्ही मात्र काहीतरी आता वेगळं सांगता। द्या ना मग सीसीटीव्ही फुटेज द्या ना, मग कोणी कुणाला मारले हे तर स्पष्टच होईल ना। मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा तुम्ही, त्यासाठी कुणी कुणाला मारले लागलीत लक्षात येऊन जाईल। महादेव गीतेनेही वाल्मिक कराडसह इतरांना मारला असं देखील म्हणणं आहे। हे बघा, ज्यावेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितलंय मला मारहाण झाली, मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे। मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये। माझ्या मिस्टरांनी सुद्धा अर्ज वरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होता, त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले, मग सीसीटीव्ही फुटेज द्या। तर मग द्या ना तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या ना, हा पूर्ण मॅटर शांत करा ना। आश्वासन दिलं त्यांनी। पोलीस SP साहेबांना मी जेव्हा आता भेटले तेव्हा त्यांना एक तक्रार द्यायची होती मला की जेव्हा जेलमध्ये सगळं काही हे प्रकार घडलेला आहे, मी एक अर्ज तयार केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलते। त्या टायमिंगला तिथल्या मॅडमनी तो मॅटर पूर्ण वाचल्याच्या नंतर आम्हाला सकाळी या म्हणून सांगितलं होतं। त्याच्यानंतर मी सरांशी SP सरांशी बोलून परत आता वेळ घेऊन मी त्यांच्याशी भेट घेतलेली आहे, पण त्यांना मी बोलले सगळं काही मॅटर वगैरे सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की हा मॅटर आता आमच्या ह्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे, जेल प्रशासन जे आहे तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं करून घ्या। मात्र तुम्ही काय काय सांगितलं? आज पोलीस अधीक्षकाने तक्रार देखील केली, गोट्या गुत्त्या संदर्भातल्या देखील काहीतरी मागणी केली? हो, मी पुरावे दिलेत ना त्यांना की किती कोणावर केस आहेत आणि किती एवढा केस असून सुद्धा त्यांच्यावर मोकळा लागत नाहीये किंवा ते बिनधास्तपणे परळीमध्ये म्हणजे प्रत्येक कुठल्याही ठिकाणी फिरू शकतायत, हे त्यांना सगळं सांगून दिलंय। मात्र तुम्ही असाही आरोप केला होता की जर बाहेर असते तर त्यांचा देखील बरं वाईट झाला असता आणि कुणी केला नाही? हो, हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गीते, रघु फड, सुदीप सोनोने, हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोग सुद्धा तिथं झालेला आहे। आणि त्या कुणाच्या होत्या? मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना, हे मधात तर काही हत्यार घेऊन गेलेले नाही आहेत हे। मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं, 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची CCTV फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत, का विलंब लागतो, का वेळ लागतो? मग मिळालं पाहिजे ना मला CCTV फुटेज, कारण ते कोणाच्या सांगण्यावर झालं होतं असं काय नाही? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय आणि तिथं जे काही झालं त्याच्यावर झालं, कारण सोयी सुविधा ही वाल्मिक कराडला देताच येत नाहीयेत का? तर तिथं महादेव गीते आहे, पुन्हा बाकीचे जे आहेत विरोधी आहेत ना असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक कराडने आतमध्ये घातलेले आहेत। मग जेवढे आहेत त्यांनी ते एक एक करून तिथून बाहेर काढायलेत त्यांना का? तर आता ही सुविधा भेटत नाहीयेत ना आतमध्ये, ह्यांना ह्याचा नंगानाच करतात नाही ना तिथं। ह्या गोष्टीमुळे सगळं काही घडून येतंय, पण दुसऱ्याचे माणसं काही असे रस्त्यावर नाहीत, तुम्ही कुठेही दहशत दाखवून तुम्ही त्यांना मारहाण करू शकता। प्रशासन याला जबाबदार राहणार आहे, कारण प्रशासनाच्या हद्दीत झाल्याच्या नंतर हे प्रशासनच जबाबदार आहे।